हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. तर आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा डे 4 आहे. तर आपण इंग्लिश जे आहे ते ग्रामर रूलमधून शिकत नाही आहोत, तर आपण इंग्लिश जे आहे ते डे टू डे प्रॅक्टिसमधून शिकत आहोत. तर या सिरीजचा आज चौथा दिवस आहे. ओके, सो लेट स्टार्ट दी व्हिडिओ आपण सुरू करूयात. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 4. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, तर आज आपण ॲम, इज व आर यांचे युजेस शिकून घेणार आहोत. बघा, आपल्या डेली कम्युनिकेशनमध्ये आपण खूप वेळा ॲम, इज व आर हे शब्द ऐकलेले आहेत. तर आज आपण रॅदर दॅन दी ग्रॅमॅटिकल रूल्स, आपल्याला फॉर्म्युलाज पाठ करण्याची गरज नाहीये. बघा, 100 फॉर्म्युलाज पाठ करण्यापेक्षा तुम्ही 100 सेंटेन्सेस रिपीट करा, तुम्ही 100 सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा, ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. तर आज आपण ग्रॅमॅटिकल रूल्स शिकणार नाही आहोत, तर आज आपण डिरेक्टली प्रॅक्टिस करणार आहोत ॲम, इज व आरची. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, एक बेसिक गोष्ट फक्त काय की ॲम जो आहे तो आपण आय साठी यूज करतो. ओके, आय साठी आपण ॲम यूज करणार आहे. देन आर जो आहे तो आपण यू, वी, दे यांच्यासाठी यूज करणार आहोत. आणि इज जो आहे तो आपण ही, शी व इट यांच्यासाठी यूज करणार आहे. तर या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, बेसिक गोष्टी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ॲम, इज व आर हे आपण कुठं यूज करणार आहे, कशासाठी यूज करणार आहे, ते म्हणजे इमोशन्स सांगण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन किंवा आयडेंटिटी सांगण्यासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे कंडिशन सांगण्यासाठी, प्लेस सांगण्यासाठी यूज करतो आपण. आणि पाचवी गोष्ट म्हणजे आपण वेदर सांगण्यासाठी सुद्धा ॲम, इज किंवा आर यूज करतो. ओके, तर आपण स्टार्ट करूयात आता आपले सेंटेन्सेस. सो बघा, सपोज मला हे सांगायचंय की मी सूरज आहे. ओके, माझं नाव सूरज आणि मी सूरज आहे हे मी सांगतो. कसं सांगणार मी, तर ॲम सूरज. ओके, ॲम सूरज, मी सूरज आहे. आता बघा, मला माझं प्रोफेशन सांगायचं आहे. मी कोण आहे, तर मी टीचर आहे. कसं सांगणार मी, ॲम अ टीचर, मी टीचर आहे. सपोज मी टीचर नाही, मी स्टुडंट आहे. मला हे सांगायचं की मी स्टुडंट आहे. कसं सांगणार मी, ॲम अ स्टुडंट. ओके, ॲम अ स्टुडंट, मी स्टुडंट आहे. बघा, मी जसं तुम्हाला म्हटलो सुरुवातीला की ॲम आपण आय साठी यूज करणार आहे. सो दॅट्स वाय आपण इथे आय साठी ॲम यूज करणार आहे, बिकॉज ॲम हा आय साठी यूज होतो. ओके, देन बघा, जसं तुम्हाला मी म्हटलो की तुम्हाला जर तुमचे इमोशन्स सांगायचे असतील, ओके, तुमचा मूड सांगायचा आहे, तर तुम्ही ॲम यूज करणार आहे. आता सपोज मी हॅपी आहे, मी आनंदी आहे, मला हेच सांगायचे. कसं म्हणणार मी, ॲम हॅपी, मी आनंदी आहे, मी खुश आहे, मी हॅपी आहे. ओके, मला आता माझी कंडिशन सांगायची आहे. माझी कंडिशन अशी आहे की मी बिझी आहे. कसं म्हणणार, ॲम बिझी, मी बिझी आहे, मी व्यस्त आहे. सपोज कुठं तरी मी चाललोय, मला एखाद्याने विचारलं तयार आहेस का, रेडी आहेस का, आणि मी रेडी आहे. काय म्हणणार मी, ॲम रेडी, ॲम रेडी, मी तयार आहे. ओके, समजा भूक लागली, मला जेवण हवंय, मी काय म्हणणार, ॲम हंग्री, मला भूक लागली आहे. ओके, सपोज मला तहान लागली, पाणी हवंय, काय म्हणणार मी, ॲम थर्स्टी. ओके, ॲम थर्स्टी, मला तहान लागली आहे. समजा मी खूप थकलेलो आहे, मला हे सांगायचंय. कसं म्हणणार, ॲम टायर्ड, मी जे ते थकलो आहे, मी थकलेलो आहे. ओके, जसं मी म्हटलो की प्लेस साठी सुद्धा आपण यूज करतो ॲम. बघा, इथं आपण प्लेस सांगण्यासाठी यूज करतो काय, तर ॲम ॲट होम, मी घरी आहे. ओके, घरी आहे या प्लेस बद्दल मी सांगतोय ॲमचा यूज करून. देन मला हे सांगायचंय की मी पुण्यामध्ये आहे. काय म्हणायचं, ॲम इन पुणे, मी पुण्यामध्ये आहे. ओके, मूड सांगतोय माझा काय की मी एक्सायटेड आहे. ॲम एक्सायटेड, मी एक्सायटेड आहे. ओके, कंडिशन माझी की मी खूप कॉन्फिडंट आहे. ॲम कॉन्फिडंट, मी कॉन्फिडंट आहे. ओके, सपोज आता तुम्हाला जर तुमच्या क्वालिटीज सांगायच्या असतील, ओके, समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीचं डिस्क्रिप्शन किंवा क्वालिटी सांगायची आहे, तर तिथं सुद्धा आपण ॲम, इज, आर यूज करतो. मग काय होईल, तर ॲम ऑनेस्ट. बघा, इथं क्वालिटी सांगतोय आपण, ॲम ऑनेस्ट, मी इमानदार आहे, मी ऑनेस्ट आहे. कंडिशन सांगताय, ॲम फाईन, मी बरा आहे. ओके, मी फाईन आहे. तसंच सपोज तुम्हाला म्हणायचंय की मी लकी आहे, काय म्हणणार, ॲम लकी, मी लकी आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट, ॲम, इज, आर हे आपण आता काय चालू आहे ना हे सांगण्यासाठी सुद्धा यूज करतो. ओके, आत्ताच्या मोमेंटला काय गोष्ट चालू आहे
हे सांगण्यासाठी सुद्धा आपण ॲम इज आर यूज करणार आहे. तर सपोज मी आता इंग्लिश शिकतोय, ओके, तुम्ही पण आता इंग्लिश शिकत आहात, तर तुम्ही काय म्हणू शकताय, आय एम लर्निंग इंग्लिश. आता काय करतोय आपण, तर आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्लिश शिकत आहे आत्ताच्या मुवमेंटला. एखादी व्यक्ती जर आता स्वयंपाक बनवते, काय म्हणणार ती व्यक्ती, आय एम कुकिंग फूड, मी स्वयंपाक बनवत आहे, मी जेवण बनवत आहे. सपोज तुम्ही कुणाही तरी वाट पाहताय आणि तो व्यक्ती येतच नाहीये लवकर, मग तुम्ही त्याला फोन करून काय म्हणणार, लवकर ये, मी तुझी वाट पाहतोय. कसं म्हणायचं, आय एम वेटिंग फॉर यू, मी तुझी वाट पाहत आहे. ओके, सपोज तुम्ही ऑफिसला चालले आहात, कुणीतरी तुम्हाला विचारलं कुठे चाललायस, काय म्हणणार, आय एम गोइंग टू ऑफिस, मी ऑफिसला चाललो आहे, मी ऑफिसला जात आहे. ओके, आता पुढचे सेंटेन्सेस बघूयात आपण. हे तर आपण ॲम वरून पाहिले सेंटेन्सेस. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, दररोज आपला व्हिडिओ वॉच करायचा आहे आणि मी जे सेंटेन्सेस बोलतोय त्याच्या मागे तुम्हाला रिपीट करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिअल टाइम सिच्युएशन मध्ये असताल, ज्यावेळेस खरोखरीच असा प्रसंग निर्माण झाला की तुम्हाला हे सेंटेन्सेस बोलायचे आहेत, तर तिथं तुम्हाला हे सेंटेन्सेस यूज करायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट इजचा उपयोग बघूयात आपण. सपोज आपल्याला एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी सांगायची आहे की तो डॉक्टर आहे, प्रोफेशन सांगतोय आपण, कसं म्हणणार, ही इज अ डॉक्टर. ओके, तो डॉक्टर आहे. समजा तुम्हाला असं म्हणायचंय की तो माझा फ्रेंड आहे, कसं म्हणणार तुम्ही, ही इज माय फ्रेंड, तो माझा फ्रेंड आहे, तो माझा मित्र आहे. ओके, तो व्यक्ती खुश आहे. ओके, तो खुश आहे, ही इज हॅपी. सपोज तुम्हाला म्हणायचंय की तो बिझी आहे, काय म्हणणार, ही इज बिझी, तो बिझी आहे. तो आता काम करतोय, ही इज वर्किंग. ओके, तो आता काम करतोय. तो आता ऑफिसमध्ये आहे. ओके, प्लेस सांगताय तुम्ही, पोझिशन सांगताय, तो आता ऑफिसमध्ये आहे, ही इज इन दी ऑफिस, तो ऑफिसमध्ये आहे. ओके, पुढचे सेंटेन्सेस, क्वालिटी सांगताय, ही इज ऑनेस्ट, तो इमानदार आहे, तो ऑनेस्ट आहे. ही इज स्ट्रॉंग, तो स्ट्रॉंग आहे, तो मजबूत आहे. सपोज तुम्हाला सांगायचंय की ती मुलगी जे आहे किंवा ती व्यक्ती जी आहे ती टीचर आहे, कसं म्हणणार, शी इज अ टीचर, ती टीचर आहे. शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. ओके, तुम्हाला असं म्हणायचंय की ती इंटेलिजंट आहे, ती हुशार आहे, कसं म्हणणार, शी इज इंटेलिजंट, ती हुशार आहे. ती आता पुस्तक वाचत आहे, शी इज रीडिंग अ बुक, ती आता पुस्तक वाचत आहे. सपोज तिला कुठेतरी जायचं आहे आणि कोणीतरी विचारतंय की ती तयार आहे का, ती रेडी आहे का, तुम्ही सांगताय हो ती रेडी आहे, कसं म्हणणार, शी इज रेडी, ती तयार आहे. ओके, सपोज तुम्हाला हे सांगायचंय की ती आता स्कूल पाशी आहे, कसं म्हणणार तुम्ही, शी इज ॲट स्कूल. ओके, शी इज ॲट स्कूल. ती बिझी आहे, शी इज बिझी. आता तुम्हाला सपोज असं म्हणायचंय की असं झालं समजा की एखादी गोष्ट तुम्हाला दिसतीये आणि कोणीतरी विचारलं की ते काय आहे. ओके, ती वस्तू किंवा ती जी गोष्ट आहे जी दिसते आपल्याला इथून, ती काय आहे स्पष्ट दिसत नाहीये, पण तुमचा असा अंदाज आहे की ते जे दिसतंय तो एक डॉग आहे. ओके, तो एक कुत्रा आहे. मग तुम्ही काय म्हणणार, इट इज अ डॉग, तो डॉग आहे, तो कुत्रा आहे. ओके, आता तुम्हाला जर वेदर सांगायचं असेल ना, तर तिथं सुद्धा तुम्ही इजचा यूज करू शकता. कसं म्हणणार तुम्ही, जसं मी सुरुवातीला पण म्हटलो होतो, वेदर सांगण्यासाठी सुद्धा आपण यूज करणार आहे, इट इज कोल्ड. ओके, इट इज कोल्ड. ओके, थंड आहे किंवा थंडी आहे, इट इज हॉट, गरमी आहे. ओके, समजा तुम्हाला असं म्हणायचंय की ती जी गोष्ट आहे ती डिफिकल्ट आहे, ती गोष्ट अवघड आहे, कसं म्हणायचं, तर इट इज डिफिकल्ट, ते अवघड आहे. ती गोष्ट महागडी आहे, कसं म्हणणार, इट इज एक्सपेन्सिव्ह, ते महाग आहे. ओके, तर इट साठी सुद्धा आपण इज यूज करणार आहे. तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे सेंटेन्सेस आहेत हे जवळपास 100 पेक्षा जास्त सेंटेन्सेस आहेत. ओके, तर बघा आपली एक PDF आहे, आपलं एक ई बुक आहे वोकॅब्युलरीचं, त्याच्यामध्ये आपण खूप सारी वोकॅब्युलरी प्रोव्हाइड केलेली आहे आणि अशी वोकॅब्युलरी आहे जी की तुमच्या यूजची आहे, रोजच्या कामाची वोकॅब्युलरी आहे. तुम्ही जर ऑक्सफर्ड वाचलं तर खूप सारे शब्द आहेत जे की तुमच्या कामाचे नाही आहेत.
ओके, तर आपण असेच शब्द आपल्या ई बुकमध्ये टाकलेले आहेत की जे की तुमच्या यूजचे आहेत. जर तुम्हाला ती ई बुक हवी असेल तर काय करा तुम्ही, मी कमेंटमध्ये नंबर माझा ऍड केला आहे, त्या नंबरवरती तुम्ही काय करा, मला मेसेज करा. ओके, आणि नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि मला माझ्या नंबरवरती मेसेज करा की ई बुक हवी आहे म्हणून. ओके, त्या ई बुकचा यूज करून तुम्ही ह्या सेंटेन्सेसला 1000 सेंटेन्सेस पर्यंत नेऊ शकता. ओके, बिकॉज तुम्हाला काय कशाची गरज आहे, नाउन्स, ॲडवर्ब्स, ॲडजेक्टिव्ह ह्या गोष्टींची गरज आहे. या गोष्टी ऍड करून आपण काय करू शकतो, नवीन नवीन सेंटेन्सेस बनवू शकतो. ओके, तर या सेंटेन्सेसला तुम्ही एक्सपांड करू शकता 1000 ऑफ सेंटेन्सेस पर्यंत. ओके, तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात. सो आता आरचे सेंटेन्सेस बघूयात आपण. समजा एखाद्याला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की तू स्मार्ट आहेस, कसं म्हणणार आपण, यू आर स्मार्ट, तू स्मार्ट आहेस. एखाद्याला म्हणायचं की तुमचं स्वागत आहे, यू आर वेलकम, तुमचे स्वागत आहे. तुम्हाला एखाद्याला असं म्हणायचंय की तू माझा मित्र आहेस, कसं म्हणणार, यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहेस. तू योग्य आहेस, तू बरोबर आहेस, यू आर राईट. ओके, यू आर राईट, तू योग्य आहेस. वी आर स्टुडंट्स, तुम्हाला हे सांगायचंय की आम्ही सर्व स्टुडंट्स आहोत. काय म्हणायचं, वी आर स्टुडंट्स. ओके, सपोज तुम्हाला असं म्हणायचं की आपण सर्व मित्र आहोत, वी आर फ्रेंड्स. ओके, आपण मित्र आहोत. आम्ही तयार आहोत, एखाद्या कामासाठी आम्ही तयार आहोत, कसं म्हणायचं, वी आर फ्रेंड्स, वी आर रेडी, आम्ही तयार आहोत. आम्ही खुश आहोत, आनंदी आहोत, वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. एखाद्याने फोन करून तुम्हाला विचारलं की कुठे आहेस, ओके, तुम्ही सर्वजण कुठे आहात, तर कसं म्हणणार तुम्ही, वी आर ॲट होम, आम्ही घरी आहोत. समजा तुमचा ग्रुप जो आहे तो फ्रेंड्सचा, तो ग्रुप आता इंग्लिश शिकतोय आणि तुम्ही हे सांगताय की आम्ही आता इंग्लिश शिकत आहोत, कसं म्हणणार, वी आर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्लिश शिकत आहोत. सपोज तुम्ही आत्ताच्या क्षणाला टीव्ही पाहत आहात, ओके, कसं म्हणणार, वी आर वॉचिंग टीव्ही, आम्ही टीव्ही पाहत आहोत. ओके, बघा वी कुठे यूज करायचा आहे, ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक असताल तुम्ही आणि तुम्ही सर्वांबद्दलच एकत्रितपणे बोलताय की आम्ही सर्व लोक असं असं करत आहोत, त्यावेळेस वी यूज करा. ओके, यू म्हणजे काय, तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल बोलताय, एका पर्सन बद्दल, किंवा समोर 2-3 लोक आहेत जे की सेम गोष्ट करत आहेत किंवा ज्यांचं सेम पोझिशन आहे, तर तिथं यू येणार आहे. ओके, फाईन. देन नेक्स्ट दे वरती जाऊयात आता आपण. दे म्हणजे काय, तर ती सर्व लोक ही गोष्ट करत आहेत किंवा त्या सर्व लोकांची ही क्वालिटी आहे, त्या सर्व लोकांचं हे प्रोफेशन आहे, त्या केसमध्ये दे यूज करतो आपण. ओके, तर देचे सेंटेन्सेस बघूयात आपण. दे आर डॉक्टर्स, प्रोफेशन सांगतोय बघा आपण की ते डॉक्टर्स आहेत. ओके, ते सर्व लोक डॉक्टर्स आहेत. दे आर टीचर्स, ते टीचर्स आहेत. दे आर बिझी, ते बिझी आहेत. ओके, देन आता ते काय करत आहेत, सपोज ते क्रिकेट खेळत आहेत, कसं म्हणणार तुम्ही, दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. ते तुझी वाट बघत आहेत. ओके, ते वाट बघत आहेत. दे आर वेटिंग, ते वाट बघत आहेत, ते वाट पाहत आहेत. ते काय बोलत आहेत आता, तर ते आता इंग्लिश बोलत आहेत, कसं म्हणणार, दे आर स्पीकिंग इंग्लिश, ते आता इंग्लिश बोलत आहेत. ओके, सो आतापर्यंत आपण हे पाहिले पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बरं का, इज, आर, ॲम या सर्वांवरती आपण काय पाहिले, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहिले. आता आपण नॉट टाकून कसे सेंटेन्सेस बनवायचे ते बघूयात. ओके, बघा सिंपल गोष्ट आहे, काय करायचंय, ॲम, इज किंवा आर याच्यानंतर फक्त नॉट ऍड करायचंय, पण वाक्याचा अर्थ चेंज होईल. ओके, काय अर्थ होईल बघूयात आपण. तर सगळीकडे आपण नॉट लावलेला आहे ॲम, इज व आर नंतर. आय एम नॉट बिझी. ओके, आय एम नॉट बिझी. सपोज तुम्ही बिझी नाहीये आता, कसं म्हणणार, आय एम नॉट बिझी, मी बिझी नाहीये. सपोज तुम्ही घरी नाही आहात, एखाद्याने विचारलं की घरी आहेस का, पण घरी नाहीये, काय म्हणणार, आय एम नॉट ॲट होम, मी आता घरी नाहीये. सपोज एखाद्याने तुम्हाला विचारलं की जेवण करून घे, तुमचे घरचे तुम्हाला म्हणत आहेत की जेवण करून घे, बट तुम्हाला भूकच नाहीये, कसं म्हणणार तुम्ही, आय एम नॉट हंग्री, मला भूक नाहीये. ओके, देन सपोज एखाद्याने तुम्हाला विचारलं, तुम्ही कुठेतरी चाललेले आहात आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की ऑफिसला चाललायस का, बट तुम्ही तर ऑफिसला चाललेले नाहीये, दुसरीकडे कुठेतरी चाललाय, तुम्ही काय म्हणणार,
आय एम नॉट गोइंग टू ऑफिस, मी ऑफिसला चाललो नाहीये, मी ऑफिसला जात नाहीये. ओके. नेक्स्ट, आता हे तर झालं काय ऍम वरचे सेंटेन्सेस. आता आपल्याला सपोज इज वरती बनवायचे. काय म्हणणार आपण? ही इज नॉट अ डॉक्टर. सपोज एखादा व्यक्ती आहे, तो खूप चांगल्या हेल्थच्या टिप्स देत आहे. ओके, तो व्यक्ती हेल्थच्या चांगल्या टिप्स देतोय आणि एखाद्याने विचारलं की अरे खूप चांगलं सांगतोय तो डॉक्टर आहे का? बट तो डॉक्टर नाहीये. ओके, हे कसं सांगणार आपण? ही इज नॉट अ डॉक्टर, तो डॉक्टर नाहीये. ही इज नॉट हॅपी. सपोज असं झालं की कोणीतरी काहीतरी त्याला बोललं आणि त्याचा चेहरा उतरला, मग तुम्ही हे सांगताय की तो खुश नाहीये, त्याला ते आवडलं नाही. कसं म्हणणार? ही इज नॉट हॅपी, तो हॅपी नाहीये. ओके. एखादा व्यक्ती आहे जो की आता टीव्ही पाहत नाहीये आणि हेच तुम्हाला सांगायचं की तो आता टीव्ही पाहत नाहीये, तो अभ्यास करतोय. ही इज नॉट वॉचिंग टीव्ही, तो टीव्ही पाहत नाहीये. ओके. सपोज असं झालं की एखादी व्यक्ती आहे की तिचा हा जो टायमिंग आहे तो स्कूलचा टायमिंग असतो, पण ती आज स्कूलला काय गेली नाही आणि तुम्ही सांगताय हेच की काय, की ती स्कूलमध्ये नाहीये आता. शी इज नॉट ॲट स्कूल, ती स्कूलच्या इथे आता नाहीये. ओके. समजा तुम्ही काहीतरी बोलला कोणाला तरी, एखाद्या मुलीला किंवा एखाद्या लेडीला तुम्ही काहीतरी बोलला आणि तुम्हाला असं वाटतंय की मी तिला तसं बोललो म्हणून ती कदाचित माझ्यावरती रागावली असेल, त्याच्यामुळे काय झालं, तुम्ही बोलणं बंद केलं. तर तुमचा फ्रेंड तुम्हाला सांगतोय की अरे संकोच करू नकोस, ती रागावलेली नाहीये. कसं म्हणणार? शी इज नॉट अँग्री, शी इज नॉट अँग्री, ती रागावलेली नाहीये. ओके. आता समजा असं झालं की एखादी व्यक्ती आहे, तिला होमवर्क दिला होता, होमवर्क करायला पाहिजे तिने, पण ती होमवर्क करत नाही आता. कसं म्हणणार? शी इज नॉट डुईंग होमवर्क, ती आता होमवर्क करत नाहीये. ओके. समजा एखादी गोष्ट आहे, एक व्यक्ती म्हणतोय की खूप इझी येते, बट त्याला जेवढं इझी वाटते ते तेवढं इझी नाहीये आणि तुम्ही हेच सांगताय की ते इझी नाहीये. इट इज नॉट इझी, ते सोपं नाहीये. ओके. एक पर्सन आहे, त्याला लांबून काहीतरी दिसतंय, त्याला असं वाटतं की तो जो आहे तो कुत्राच आहे, तो जो आहे तो डॉग आहे, पण ते मुळात डॉग नाहीच आहे. तसं वाटते डॉग आहे, पण ते डॉग नाहीये. मग तुम्ही कसं म्हणणार? इट इज नॉट अ डॉग, तो डॉग नाहीये. ओके. समजा एखादी गोष्ट आहे जी की विकत घ्यायची आहे आणि एक पर्सन म्हणतोय की अरे नको, मला नाही विकत घ्यायचं, बिकॉज ते खूप एक्सपेन्सिव्ह असेल, महाग असेल. पण ती गोष्ट मुळात महागच नाहीये, ती एक्सपेन्सिव्ह नाहीये. कसं म्हणणार तुम्ही? इट इज नॉट एक्सपेन्सिव्ह, ते महाग नाहीये, घेऊ शकतो तू विकत, ती गोष्ट महाग नाहीये. ओके. समजा असं झालं की तुमचा एक फ्रेंड तुम्हाला असा म्हणतोय, म्हणजे तुम्ही तिघं आहात आणि तुमचा जो एक फ्रेंड आहे तो असा म्हणतोय की हा सूरज आहे का? ओके, हा जो तुझ्यासोबत आहे तो सूरज आहे का? बट तो सूरज नाहीये, तो वेगळा पर्सन आहे. मग तुम्ही काय म्हणणार? ही इज नॉट सूरज, तो सूरज नाहीये. ओके, सूरज दुसरा आहे, ही इज नॉट सूरज, तो सूरज नाहीये. आता असंच झालं, समजा की तुमच्यासोबत एखादी मुलगी आहे आणि त्या पर्सनला असं वाटतंय की तुमची एक फ्रेंड आहे प्रिया म्हणून, जिच्याबद्दल तुम्ही खूप बोलत असता. मग तो म्हणतोय की ही प्रिया आहे का? बट ही प्रिया तर नाहीच आहे. मग तुम्ही कसं म्हणणार? शी इज नॉट प्रिया, ती प्रिया नाहीये. ओके. आता सपोज, आता पुढच्या घेऊयात आपण सेंटेन्सेस आर वरून. यू आर नॉट लेट. ओके, यू आर नॉट लेट. समजा असं झालं की एखादी व्यक्ती आली आणि ती तुम्हाला म्हणते की सॉरी मला लेट झाला, बट लेट तर झालाच नाहीये. तर तुम्ही कसं म्हणणार त्याला? यू आर नॉट लेट, तू लेट नाहीयेस, तुला लेट झाला नाही. ओके. देन एखादी पर्सन आहे, ती असं म्हणते की माझ्याकडून काही चुकलं का? सॉरी, माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्हाला हे सांगायचं की नाही, तुझ्याकडून काही चुकलं नाही, तू चुकीचा नाहीये. कसं म्हणणार? यू आर नॉट रॉंग, तू चुकीचा नाहीयेस. ओके. समजा एखादी व्यक्ती आहे, तिने आता काम केलं पाहिजे, वर्किंग आवर्स आहेत, पण ती व्यक्ती काम न करता टाइमपास करते. मग तुम्ही काय म्हणणार? यू आर नॉट वर्किंग, तू आता काम करत नाहीयेस. ओके, काम केलं पाहिजे तू. समजा एखाद्या पर्सनने तुम्हाला विचारलं, आता यू आपण कायसाठी यूज करतो? डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड, जर समोरच्या व्यक्तीला बोलायचं असेल तू किंवा तुम्ही लोक, तर यू यूज करतो आपण. ओके. आता वी वरून बघूयात आपण, म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल किंवा तुमचा ग्रुप. आता एखाद्या पर्सनने तुम्हाला फोन करून विचारलं की तू आणि तुझा फ्रेंड, तुम्ही दोघे सुद्धा घरी आहात का? तर तुम्ही घरी नाहीये. तुम्ही कसं म्हणणार? वी आर नॉट ॲट होम, आम्ही घरी नाही आहोत. ओके, घरी नाहीये आम्ही. समजा असं झालं की तुमचा फ्रेंड तुम्हाला म्हणतोय की अरे आपल्याला कदाचित लेक्चरला लेट झालाय, पण लेक्चर थोडं उशिरा सुरू होणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही काय म्हणणार? वी आर नॉट लेट,
आपण लेट नाही झालो आहोत. ओके, आपल्याला लेट नाही झाला. समजा एखादी पर्सन तुम्हाला अशी म्हणते की काय झालं, काय करताय तुम्ही आता, गाणी ऐकताय का तुम्ही आता, पण तुम्ही तर गाणी ऐकतच नाहीये. मग तुम्ही काय म्हणणार, वी आर नॉट लिसनिंग टू म्युझिक. आम्ही गाणी ऐकत नाही आहोत. लक्षात ठेवा, नेहमी ज्यावेळेस तुम्ही लिसन हा वर्ब जर यूज करत असताल तर तेव्हा तुम्हाला टू यूज करायचा आहे बरं का. ओके, लिसन किंवा लिसनिंग हा कधीच सेपरेट यूज करायचा नाही. ओके, एकटा यूज करायचा नाही, टू यूज करायचा त्याच्यासोबत. फाईन. देन नेक्स्ट सेंटेन्स, दे वरून आता सेंटेन्सेस आहेत आपले. तर समजा आपल्याला हे बोलायचं आहे की ते आता ऑफिसमध्ये नाही आहेत. कसं म्हणणार आपण, दे आर नॉट इन दी ऑफिस. ओके, जसं मी म्हटलो की जास्त लोकांबद्दल आपण बोलतोय. ओके, ते सर्व लोक, तर दे यूज करायचंय. तर दे आर नॉट इन दी ऑफिस, ते सर्व लोक ऑफिसमध्ये नाही आहेत. ओके, सपोज असं झालं की 2-3 लोक आहेत आणि त्यांची पर्सनॅलिटी ही टीचर सारखीच वाटते. तुमचा एक फ्रेंड म्हणतोय की अरे ते टीचर्स आहेत वाटतं, ते शिक्षक आहेत, बट ते शिक्षक नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय म्हणणार, दे आर नॉट टीचर्स, ते टीचर्स नाही आहेत. ओके, समजा असं झालं की कुठंतरी जायचं आहे आपल्याला, तुम्हा सर्वांना कुठंतरी जायचं आहे, एक 5-6 लोक आहात तुम्ही, आणि तुमचा फ्रेंड म्हणतोय की चला आता निघूयात आपण, आणि बाकीचे 2-3 लोक जे ते आवरत आहेत. तुम्ही काय म्हणणार की अरे त्यांचं आवरून नाही झालं अजून. ठीक आहे, दे आर नॉट रेडी, ते अजून तयार नाहीयेत, ते रेडी नाहीयेत. ओके, तर सपोज आता काही लोक असे आहेत ज्यांना तुम्ही सांगितलं की इंग्लिशमध्ये तुम्ही बोललं पाहिजे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये बोला, आणि ती लोक इंग्लिशमध्ये बोलतच नाहीयेत. मग तुम्ही काय म्हणणार, दे आर नॉट स्पीकिंग इंग्लिश. ओके, दे आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्लिश बोलत नाहीयेत. ओके, तर इथपर्यंत आपण काय केलंय, तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस कव्हर केलेत. आता पुढचा पार्ट आपला क्वेश्चन्सचा पार्ट. ओके, आता क्वेश्चन्स करायचे असतील ना तर काय करा, ॲम, इज आणि आर जे आहेत ना ते स्टार्टिंगला यूज करा. ओके, ॲम, इज किंवा आर हा तुम्हाला सुरुवातीला यूज करायचा आहे. मग कसे क्वेश्चन्स होतील आपले, तर आय वरून क्वेश्चन्स, एम आय राईट. सपोज तुम्ही काहीतरी एखादा मुद्दा जो तो मांडला, मग तुम्ही काय करताय, विचारताय लोकांना की मी योग्य आहे का, मी बरोबर बोलतोय का, मी बरोबर आहे का, एम आय राईट, मी बरोबर आहे का. ओके, कुठंतरी तुम्हाला मीटिंगला किंवा कुठल्या तरी ठिकाणी पोहोचायचं होतं आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला लेट झालाय, मग तुम्ही कन्फर्मेशन घेताय की मी लेट झालोय का. ओके, एम आय लेट, मी लेट झालोय का, किंवा मला लेट झाला का. ओके, तसंच तुम्ही विचारताय की मी जे बोलतोय ते काय रॉंग आहे का, मी चुकीचा आहे का. कसं म्हणणार, एम आय रॉंग, मी चुकीचा आहे का. ओके, सपोज तुम्ही इंग्लिशमध्ये बोलताय, तुम्ही तुमचं इंग्लिशचं जर्नी जे ते स्टार्ट केलं आहे, इंग्लिश लर्निंगचं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करताय. एका व्यक्तीसोबत तुम्ही बोलताय इंग्लिशमध्ये जो की खूप चांगला इंग्लिश बोलतो, तुम्ही त्याच्याकडनं काय करणार, फीडबॅक घेणार. तुम्ही फीडबॅक काय घेताय, तर एम आय स्पीकिंग इंग्लिश वेल, मी इंग्लिश चांगलं बोलत आहे का. ओके, आता मी इंग्लिश बोलतोय, चांगलं बोलतोय का मी इंग्लिश. ओके, सो आता नेक्स्ट सेंटेन्सेस इज वाले व आर वाले. तर इज वाले सेंटेन्सेस, इज ही अ डॉक्टर. ओके, इज ही अ डॉक्टर. अगेन एक व्यक्ती आहे जो की डॉक्टर सारखा वाटतोय, नॉलेज आहे त्याला चांगलं हेल्थ किंवा मेडिसिन्सचं वगैरे. मग आपण कन्फर्म करणार ना की एवढं जर याला नॉलेज आहे तर हा डॉक्टर आहे का. मग इज ही अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे का. नेक्स्ट क्वेश्चन, इज ही ॲट होम, तो आता घरी आहे का. तुम्हाला असं विचारायचं की तो आता घरी आहे का, काय म्हणणार, इज ही ॲट होम, तो आता घरी आहे का. तुम्हाला असं विचारायचं आहे की तो जो व्यक्ती आहे ना तो तुझा फ्रेंड आहे का. कसं म्हणणार, इज ही युअर फ्रेंड, तो तुझा फ्रेंड आहे का, तो तुझा मित्र आहे का. सपोज तुम्ही एखाद्या पर्सनला कॉल केला तुमच्या फ्रेंडला आणि तुम्हाला गाड्यांचा आवाज येतोय आजूबाजूने, आणि असं वाटतंय की तुमचा फ्रेंड जो आहे तो गाडी चालवतोय. मग तुम्ही आधी कन्फर्म करणार की तो आता गाडी चालवतोय का. कसं म्हणणार तुम्ही, इज ही ड्रायव्हिंग अ कार. ओके, तुम्ही काय म्हणणार की तो जो आहे तो कार चालवत आहे का आता. ओके, सपोज एक पर्सन आहे जी की टीचर सारखी दिसतीये, असं वाटतं की ती टीचर आहे, पण आपण आधी कन्फर्म करून घेणार, डाऊटफुल आहोत आपण की ती खरंच टीचर आहे का. कसं म्हणणार, इज शी अ टीचर, इज शी अ टीचर, ती टीचर आहे का. ओके, सपोज 2 मुली आहेत. ओके, 2 व्यक्ती आहेत, एक तुमची फ्रेंड आहे आणि तुमची फ्रेंड जे आहे ते अजून कुठल्या तरी एका मुलीला जे ते घेऊन आली,
आणि त्या दुसऱ्या मुलीचा चेहरा जो येतो, जो फेस आहे, तो एक्झॅक्ट तुमच्या फ्रेंड्सच्या फेसची मॅच करतो. आपल्याला नेहमी असं वाटतं की हा दोघे जे त्या बहिणी आहेत का, या दोघी सिस्टर्स आहेत का. आपण तोच डाऊट विचारणार. कसा की इज शी युअर सिस्टर. ओके, त्या मुलीला काय म्हणणार आपण, इज शी युअर सिस्टर, ती तुझी सिस्टर आहे का, बिकॉज फेस सिमिलर वाटतोय. ओके, ती बिझी आहे का, कसं म्हणणार, इज शी बिझी, इज शी बिझी. ओके, ती जेवण बनवत आहे का, इज शी कुकिंग फूड, ती जेवण बनवत आहे का. एखादा प्रॉब्लेम आहे किंवा एखादी गोष्ट आहे ती आपण विचारतोय की इझी आहे का ती गोष्ट, कसं म्हणणार, इज इट इझी, ते सोपं आहे का. एखादी गोष्ट अवघड आहे का, इज इट डिफिकल्ट, ते अवघड आहे का. ओके, समजा आपण वेदर विचारतोय की पाऊस पडतोय का, कसं म्हणणार, इज इट रेनिंग. ओके, इज इट रेनिंग, पाऊस पडत आहे का. ओके, तर हे तर झालं काय, इज वरून क्वेश्चन्स. आता आपण आर वरून क्वेश्चन्स पाहूयात. समजा तुम्हाला विचारायचं एखाद्या पर्सनला की तू आता हॅपी आहेस का, तू आनंदी आहेस का, कसं म्हणणार, आर यू हॅपी, तू आनंदी आहेस का, तू खुश आहेस का. तू स्टुडंट आहेस का, कसं म्हणणार, आर यू अ स्टुडंट, तू स्टुडंट आहेस का. तू ऑफिसमध्ये आहेस का, आर यू इन ऑफिस, तू ऑफिसमध्ये आहेस का. समजा तुम्हाला एखादा व्यक्ती कुठेतरी जाताना दिसतोय आणि तो ज्या टायमात चाललाय, शक्यतो तो त्या टायमामध्ये कॉलेजला जातो, कसं म्हणणार तुम्ही मग, तू कॉलेजला जात आहेस का, आर यू गोइंग टू कॉलेज, तू कॉलेजला जात आहेस का. ओके, बिकॉज तो कॉलेजचा टायमिंग आहे म्हणून तुम्ही विचारता त्याला, आर यू गोइंग टू कॉलेज, तू कॉलेजला जात आहेस का किंवा चालला आहेस का. ओके, समजा एखादी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही काही दिवस म्हणजे स्पेंड केले, ओळख झाली तुमची आणि तुम्ही एकमेकांसोबत बोलता वगैरे, तुम्हाला काहीतरी त्याला सांगायचं त्या व्यक्तीला, तर तुम्ही आधी हे जाणून घेणार की तुमचा बॉन्ड कसा आहे. तुम्ही काय विचारणार की आपण फ्रेंड्स आहोत का. ओके, आपण फ्रेंड्स आहोत का, आर वी फ्रेंड्स. ओके, आर वी फ्रेंड्स, आपण फ्रेंड्स आहोत का. आपल्याला उशीर झालाय का, आर वी लेट, आपल्याला लेट झालाय का. ओके, समजा तुम्ही फ्रेंड्स सगळे मिळून कुठेतरी चाललेला आहात, पण तुम्हाला हे माहिती नाही की हे सगळे लोक तुम्हाला कुठे घेऊन चाललेत. तर तुम्हाला असं वाटते, डाऊटफुल आहात की मे बी आपण जे ते कॅफेला चालले आहोत. ओके, मग कसं विचारणार तुम्ही, आर वी गोइंग टू कॅफे, आपण कॅफेला जात आहोत का, आपण कॅफेला चाललो आहोत का. ओके, सपोज असं झालं की तुमचा एक फ्रेंड आहे की ज्या फ्रेंड्सची तुम्हाला पॅरेंट्स माहिती नाही, म्हणजे तुम्ही त्याच्या पॅरेंट्सला कधीच भेटले नाहीत, व तुमच्या त्या फ्रेंड्ससोबत दोन व्यक्ती आहेत, ओके, जेंट्स एक लेडी आहे, जे की तुम्हाला असं वाटतं तुमच्या फ्रेंड्सचे पॅरेंट्स आहेत. मग तुम्ही त्याच्याकडनं कन्फर्मेशन घेणार काय की आर दे युअर पॅरेंट्स, ते तुझे पॅरेंट्स आहेत का. ओके, ते आता घरी आहेत का, कसं म्हणणार, आर दे ॲट होम, ते आता घरी आहेत का. ओके, तुमचे काही फ्रेंड्स आहेत की जे आता असं वाटतं तुम्हाला की बिझी आहेत. ओके, तुम्ही कॉल वगैरे करताय पण 2-3 लोक आहेत जे की कॉलच उचलत नाहीये, तुम्हाला अशी शंका वाटते की मे बी ते मीटिंगमध्ये असतील. ओके, आणि थोड्या वेळाने एका फ्रेंडने तुमचा कॉल बॅक केला, मग तुम्ही त्याला काय विचारणार, आर दे कंडक्टिंग अ मीटिंग, ती लोक आता मीटिंग कंडक्ट करत आहेत का, कारण की ते कॉल उचलत नाहीयेत. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, एम, इज व आर याच्यावरती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड क्वेश्चन्स हे सगळं जे ते कव्हर केलेलं आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये ग्रामरच्या रूल्सवरती फोकस केला नाही, आपण खूप जास्त प्रॅक्टिकल वेमध्ये शिकलेलो आहोत एम, इज व आर. सो आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल, एम, इज व आर कुठे यूज करायचा. तर या व्हिडिओमध्ये 100पेक्षा जास्त सेंटेन्सेस आपण यूज केलेले आहेत. ओके, आणि तुम्ही ह्या 100 सेंटेन्सेसला 1000 सेंटेन्सेस पर्यंत एक्सपांड करू शकता आपल्या ई बुकच्या हेल्पने. ओके, तर तुम्ही काय करा, आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि मी एक नंबर तिथं कमेंट केलेला आहे आपल्या व्हिडिओच्या खाली, त्या मोबाईल नंबरवरती मेसेज करा, ई बुकसाठी तुम्हाला फ्रीमध्ये ई बुक मिळून जाईल. ओके, सो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, हे अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवण्यासाठी खूप जास्त हार्डवर्क लागतं आणि आपण आपल्या
मराठी ऑडियन्ससाठी काय केलेलं आहे, तर हा कोर्स लॉन्च केला आहे. खूप हार्डवर्क लागतं बघा असा कोर्स बनवण्यासाठी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोर्स पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, सगळ्यांना या गोष्टीचा लाभ मिळू द्या. ओके. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की बघा तुमचं सबस्क्राईब करणं हे आम्हाला नेहमी मोटिवेट करत राहतं अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इनवर्स इंग्लिश अकॅडमी.